काय विशेष आहे बघा, डझनभर केळी आपण आणतो आणि शेवटी एक केळ शिल्लक राहतंच. त्याच्याकडे कोणी बघत सुद्धा नाही. एकतर ते पडून पडून बघा खराब तरी होतं, नाहीतर मग त्याच्या नशिबात हे असे पॅनकेक असतात. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यात एक केला घ्यायचा, 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी साखर घ्यायची. आता साखर आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता. छोटीशी वाटी याच्यात दही घालायचं. आता दह्याऐवजी एक अंडं जरी वापरलं की नाही बघा तरी चालते, पण केळ आणि अंडे एकत्र खाऊ नये असं म्हणतात. आता हे बरोबर की चूक ते तुम्हीच सांगा. असो अर्धी वाटी याच्यात दूध घालायचं आहे, 2-3 ड्रॉप्स बघा व्हॅनिला इसेन्स घालायचं. आता व्हॅनिला इसेन्स जर नसेल की नाही तर एखाद दुसरं वेलदोड पण तुम्ही घालू शकता. याच्यातच 1 पॅकेट बघा इनोचं घालायचं आणि मिक्सरला हे सगळं छान फिरवून घ्यायचं आहे. मस्त बॅटर आपलं तयार झालंय. आता तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि छोटे छोटे असे बघा हे पॅनकेक करून घ्यायचे आहेत. किती भारी बघा याला जाळी पडले आणि कसले सॉफ्ट पण झालेत. मस्त दोन्ही बाजूनी मग आलटी पलटी करून भाजून घ्यायचे. वरून शेवटी मध किंवा मग हर्षीज घालायचं आहे. आता पॅनकेक म्हटल्यावर पोरं बघा अगदी तुटून याच्यावरती पडतायत. तर ऑडी निरापचा माझ्याकडे पेपर होता, तो मी इथं बघा डब्यात घातला आणि मुलीलाही शाळेत पण दिलं. तर एखादं केळ जर आता घरात शिल्लक असेल की नाही तर पटकन उठा आणि चटकन हे बनवून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.